श्री स्वामी समर्थ. वाटाण्याच्या शेंगाची सालीची भाजी कोणाकोणाला माहीत आहे कमेंट करून सांगा. वाटाण्याची शेंग घ्यायची, कोवळी आणि हिरवीगार असायला हवी. त्याचबरोबर सोलून घ्यायची, त्याच्या आतमध्ये पातळ थर असतो एकदम कागदासारखा, तो काढून घ्यायचा आणि बाहेरचा भाग खोडून घ्यायचा. घेवड्याच्या शेंगेसारखा खोडून घेतल्यानंतर धुवून घ्यायचा. त्याचबरोबर एक कांदा लागणार आहे आपल्याला, टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता. गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा. त्याचबरोबर आपण जी धुतलेली वाटाण्याची शेंग आहे ती याच्यामध्ये छान अशी परतून घ्यायची, झाकण ठेवून छान वाफलून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं, पाव चमचा हळद ॲड करायची आणि आपल्याला घाटी मसाला 1 चमचा लागणार आहे, तो 1 चमचा मसाला ॲड करायचा आणि छान तेलामध्ये भाजून घ्यायचं. त्याचबरोबर पाणी जास्त नाही ॲड करायचं, फक्त अर्धी वाटी पाणी ॲड करायचं, कारण ही कोवळी आहे, लगेच शिजली जाते, अजिबात वेळ लागत नाही. आणि उकळी आल्यानंतर भरपूर सारं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. छान अशी झाकण ठेवून आपण भाजी तयार झालेली आहे आपली, बघू शकता. भाकरी चपातीसोबत सुद्धा छान लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.